लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा प्रत्येक जण आपली इच्छुकता आपल्या पक्षासमोर व्यक्त करतो. पुण्यामधून देखील मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली इच्छुकता दर्शवली. परंतु मनसेकडून लोकसभा निवडणूक मीच पुण्यातून लढणार आणि विजयी होणार असा विश्वास वसंत मोरे यांनी न्यूज अनकट सोबत बोलताना व्यक्त केलाय. आज पुण्यामध्ये मनसेचा मेळावा, पदाधिकारी मेळावा संपन्न झालेला आहे. आपल्यासोबत पुण्यामधील लोकप्रिय नेते मनसेचे वसंत मोरे आहेत. सर, न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज मेळावा झालेला आहे, कशा पद्धतीने हा मेळावा होता, काय सांगाल पार्श्वभूमी? आजचा मेळावा हा महाराष्ट्रामधील विविध ग्रामपंचायतींमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडून आले त्यांच्या मार्गदर्शनाचा आज या ठिकाणी मेळावा होता. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक ठिकाणचे सभासद या ठिकाणी आले होते. आणि मान्य राजसाहेबांनी त्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. भविष्यात त्यांची गावं स्वच्छ राहिली पाहिजे ही महत्त्वाची सूचना त्यांनी केली. आणि मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अतिशय चांगली सुरुवात आहे. याच्यापासूनच बऱ्यापैकी अजून पुढे सुद्धा येणाऱ्या विधानसभा असतील, लोकसभा असतील, यामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोक चांगल्या पद्धतीने काम करतात. 2024ला निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेमध्ये पुण्यामधून एक चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय. त्याचबरोबर बारामतीमध्ये सुद्धा तुम्ही निवडणूक लढणार अशी चर्चा देखील सुरू आहे. मी पुणे शहरात, पुण्यामधून काय? मी पुणे लोकसभात लढणार आहे, बारामतीमधून नाही. आता पुण्यामधून मनसेकडे बघायला गेलं तर 2 उमेदवार इच्छुक आहेत. जसं की साईनाथ बाबर यांनी सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुकता दाखवलेली आहे. ज्याला मिळेल त्याला मिळेल, पण मला एवढं खात्री आहे की मी 100% सीट मारेल.